नाशकात एका व्यावसायिकाच्या कार्यालयातून टॅब चोरी करून त्यातील सर्व डेटा मिळवत मैत्रिणीसोबत असलेले त्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 12 लाखाच्या खंडणीची मागणी करणाऱ्या संशयिताविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या रकमेपैकी 10,000 रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी 4 संशयितांना पकडले। मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून भोंदू खरात प्रकरणापेक्षाही गंभीर सेक्स स्कॅन्डल उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार 2 एप्रिल रोजी सकाळी 12 वाजता मोबाईलवर फोन आला। मला 7 वाजेपर्यंत 50,000 रुपये द्या व तुमचा टॅब उर्वरित स्पोर्ट्स इनसाइड स्टोरी टॅबमध्ये 150 ते 200 व्हिडिओ। सातपूर पोलिसांनी काही वेळातच संशयित आकाश चक्रे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई, श्रीपत शिंदे यांना ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीतच टॅबमध्ये 150 ते 200 व्हिडिओ असल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणात तक्रारदारावरही संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस चौकशी सुरू आहे। मोठे सेक्स स्कॅन्डल उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक साधारण 2 दिवसापूर्वी आमच्याकडे अशी माहिती आली होती की या गुन्ह्यातला जो फिर्यादी आहे मूळ गुन्ह्याचा त्याचं वय 63 वर्ष आहे आणि त्याला काही त्याच्याकडं काम करणाऱ्या काही लोकांनी त्याच्याकडची एक हार्ड डिस्क होती, ती हार्ड डिस्क त्या ठिकाणी चोरीला गेलेली आहे आणि त्याच्यावरून त्याला ब्लॅकमेलिंग होते अशा पद्धतीची साधारणपणे प्राथमिक माहिती त्याने दिली आणि त्या माहितीच्या आधारावरती मग सातपूर पोलीस असतील किंवा आमचे क्राईम ब्रांच असेल त्यांनी एक काल रात्री एक जॉईंट ऑपरेशन केलं आणि त्याच्यामध्ये एकूण 4 आरोपींना आम्ही सध्या अटक केलेली आहे। त्या 4 आरोपींनी पैकी एक जो व्यक्ती आहे तो या आमच्या गुन्ह्यातला जो मूळ फिर्यादी आहे त्याच्याकडे तो ऑफिस बॉय किंवा त्याचा असिस्टंट म्हणून काम करायचा। साधारणपणे तो 2013 पासून वगैरे काम करायचा, बऱ्याच 16 वर्षापूर्वीपासून त्याच्याकडे काम करायचं। मध्ये त्याने काम सोडलं पण होतं, तर त्याच्यात त्याचा देखील सहभाग असल्याचं निष्पन्न झालेला आणि त्याने त्याच्याकडे काम करत असताना ही हार्ड डिस्क जी आहे त्या हार्ड डिस्कमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज काही महिलांचे आणि काही फोटोज असल्याचं ते निदर्शनास आले आणि ती हार्ड डिस्क त्यांनी चोरली आणि चोरल्यानंतर त्याला काही आर्थिक चणचणीमुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे त्याने नंतर परत आपल्या मुंबईचा जो फिर्यादी आहे 63 वर्षीय इसम आहे त्याला परत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। त्याच्यावरून त्याने सुरुवातीला एक 10,000 रुपयाची रक्कम देखील त्यांना दिली होती आणि परत नंतर अजून 12 लाख रुपयाच्या रकमेची त्याला मागणी होत होती आणि त्याच्यावरून तो पोलिसांना अप्रोच झाला। त्याच्यानंतर आम्ही एक डिटेल्स आपल्याला सांगितले की काल एक ऑपरेशन लॉन्च केलं आणि त्याच्यामध्ये एक ट्रॅप करून आम्ही जवळपास 4 आरोपींना पकडलेला आहे। आता ते 4 आरोपींना जेव्हा आम्ही त्यांच्याकडून पकडलं तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला घटनास्थळी 2 पेनड्राईव्ह पण मिळालेले आहेत, तसंच एक मोबाईल पण मिळालेला आहे आणि ती जी मूळ हार्ड डिस्क जी होती ती हार्ड डिस्क देखील आम्ही त्या ठिकाणी सदर गुन्ह्याच्या तपासाने जप्त केलेली आहे। तर त्याच्यामध्ये फर्दर नेमके कशा प्रकारचे व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, कुणाचे आहेत आणि याच्यामध्ये काही लैंगिक अत्याचाराचा किंवा शोषणाचा काही प्रकार आहेत या बाबतीत देखील आता आम्ही पुढील तपास करतो। प्राथमिक दृष्ट्या काय म्हणजे जे व्हिडिओ आहेत आक्षेपार्ह म्हणतात ते अत्याचाराचे आहेत की काय? त्याच्यामध्ये साधारणपणे काही आक्षेपार्ह त्या ठिकाणी इमेजेस आहेत आणि आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत हे दिसतंय, परंतु त्याच्यात असा फोर्सफुल काही झालेलं आहे असं सध्यापर्यंत तपासात काही निष्पन्न झालेलं आहे दिसत नाही। परंतु ही अतिशय प्राथमिक माहिती आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की काल रात्रीचीच डेव्हलपमेंट आहे आणि अजून आम्ही आता त्याच्यात अधिक तपास व्हिडिओ एकाच ठिकाणचे आहेत की वेगवेगळे ठिकाणी आहे, म्हणजे कॅमेरामध्ये शूटिंग आहे का काय? साधारणपणे ते कॅमेरामध्ये शूटिंग आहे असं दिसतंय त्याच्यामध्ये, जसं की आपला जो हँडी कॅम किंवा व्हिडिओ कॅम वगैरे असतो अशा पद्धतीचा। परंतु आता त्या अधिक तपासांतील आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल की तो एकाच ठिकाणचा आहे का त्यात मल्टिपल लोकेशन्स इन्व्हॉल्व आहेत। मात्र त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मल्टिपल महिलांचे व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत की मात्र सपोर्ट त्याच्यामध्ये किती व्हिडिओ आहे? साधारण आता एकूण निश्चितपणे सांगता येणार नाही, परंतु निश्चित संख्या करून देणार कालावधी किती साधारणतः आकडा किती असू शकतो व्हिडिओचा? मे बी 100च्या आसपास वगैरे असेल, पण तपासांतील सांगता येईल हा कोण व्यक्ती म्हणजे त्याचा व्यवसाय काय आहे? हा खरं तर 63 वर्षीय व्यक्ती आहे। हा मूळ तसा स्वतःला पत्रकार म्हणणारा व्यक्ती आहे, मात्र याचं नंतरच्या कालावधीमध्ये याने ज्या काही आपल्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा ब्युटी पार्लर चालवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी कन्सल्टन्सीचा हा काम करायचा आणि त्यांना जे काही त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं लागणारी जी काही कागदपत्र आहेत किंवा एनओसीज आहेत याच्यामध्ये तो फॅसिलिटेशनचं काम करायचं आणि त्याच्यामध्ये त्यांचं कन्सल्टेशन करून त्यांना फर्दर त्याच्यामध्ये नोकरी लावणं असेल किंवा त्यांचा व्यवसाय सुरू करणं असेल याच्यामध्ये त्यांना तो मदत करायचा। समजतंय की तो वास्तुशास्त्र आणि हस्तरेषा म्हणून पण तो काम करायचा, ज्योतिषी म्हणून, तर त्याबाबतचं काय? नाही, याच्या बाबतीत आता काहीच भाष्य करता येणार नाही कारण अतिशय प्राथमिक अवस्थेचा तपास आहे, मात्र त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करू। सर, प्राथमिक आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार फिर्यादी हाच काही या सगळ्या याच्यात सहभागी असू शकतो आणि त्याची पण चौकशी करायची असं काही आहे? नाही, निश्चित करा। मी जसं आपल्याला सांगितलं की जरी ह्या मूळ गुन्ह्यातल्या फिर्यादीला जरी त्याला खंडणी मागितली गेली असेल किंवा ब्लॅकमेल केलं गेलं असेल तरी अधिक तपास आणतात याच्यामध्ये जेव्हा प्रत्यक्षात
जर काही पीडित महिला असतील त्या जर का समोर आल्या तर त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध देखील गुन्हे जर का दाखल झाले ते शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, तो देखील आरोपी त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि सर, या प्रकरणात पोलीस सुमोटो या महिलांना संपर्क करून त्यांच्याशी संवाद करणार आहे, कारण महिलांचे आहे आणि संवेदनशील पण आहे. नाही, निश्चित करणं प्रकरण संवेदनशील आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये गोपनीयता बाळगून म्हणजे विशेषतः सर्वप्रथम तर माझं सगळ्यांनाच आव्हान आहे की याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्यामुळे आपण सगळ्यांनी देखील त्याच्यामध्ये गोपनीयता बाळगली पाहिजे आणि त्यामुळे ती गोपनीयता बाळगून आम्ही याच्यामधल्या ज्या कोणी महिला असतील त्यांच्याशी आम्ही संपर्क निश्चितपणे करणार आहोत. एक विशेष तपास पथक पण आम्ही त्याच्यामध्ये आमच्या अंबड डिव्हिजन मधल्या अधिकाऱ्यांचं, क्राईम ब्रांच आणि महिला अंमलदारांचं किंवा अधिकाऱ्यांचं आम्ही गठीत करत आहोत आणि त्याच्या आधारावरती तपास करून मग फर्दर याच्यात जर काही महिलांच्या शोषणाचा काही प्रकार झालेला असेल तर त्याच्या देखील काही व्हिडिओचा कालावधी म्हणजे व्हिडिओचा कालावधी कधीपासून कधीपर्यंत? साधारणपणे 2003 पासून तर 2024 पर्यंतचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत असं दिसतं सर. म्हणजे जुने व्हिडिओ अगदी आपण जर म्हटलं तर 2003 चे आहेत आणि काही रिसेंट 2024 पर्यंत पण आहेत. काल संशयितांना शिताफीनं आणि सिनेस्टाईल ताब्यात घेण्यात आलं, थोडंसं त्याच्याबद्दल सांगा. त्याच्याविषयी सांगतो की जसं मी आपल्याला सांगितलं की जेव्हा ही माहिती आपल्याला मिळाली त्याच्यानंतर आपण एक याच्यामध्ये आपण अँटी करप्शन वेगळा ट्रॅक करतो तशा पद्धतीनं काही बनावट नोटा देखील त्याच्यामध्ये टाकण्यात आल्या आणि त्याच्याद्वारे फिर्यादीला एका XYZ लोकेशनला पाठवण्यात आलं. ते लोकेशन आपलं मुंबई आग्रा हायवेवरच होतं आणि त्या माहितीच्या आधारावरती मग जेव्हा त्याला प्रत्यक्षात ती DVD किंवा ती जी हार्ड डिस्क आहे ती ताब्यात जेव्हा त्याच्या मिळाली त्याच्यानंतर मग त्याने ते पैसे म्हणून त्या समोरच्या व्यक्तीला दिले आणि त्यावेळेसच आपली क्राईम ब्रांच ॲज वेल एज आपली टीम होती आणि त्यांनी तिथून घटनास्थळावरून एका आरोपीला ताब्यात घेतलं. दुसऱ्या एका आरोपीवरती तुम्ही आपल्याला सांगितलं की पोलीस जो असिस्टंट आहे त्याच्यावरती आम्हाला संशय होता, तो देखील त्याच ठिकाणी होता, त्याला देखील ताब्यात घेतलं आणि त्याच्या माहितीवरून परत नंतर आणखी इतर 2 आरोपी जे आहेत त्यांना पण ताब्यात घेतलं. असे एकूण 4 आरोपी जे त्याला ब्लॅकमेल करत होते त्यांना देखील त्या ठिकाणी ताब्यात चौकशीसाठी त्यांना देखील आम्ही बोलवलं. आणि किती रक्कम दिलं होतं सर? रक्कम ऑब्व्हियसली 12 लाखांची डिमांड होती. जेव्हा आम्ही ते 12 लाख देतो असं पोच केलं होतं परंतु त्यात ती रक्कम नाही दिलेली त्याची. मात्र मूळची त्यांनी त्या फिर्यादीनं जी दिलेली आहे त्यात एकूण 10,000ची रक्कम मात्र त्याच्यात जी आहे ती त्यांनी पूर्वी दिलेली आहे. त्याच्या बाबतीत अधिक सर पण